उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आता ज्यांनी आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं ते आपल्या या भागाचे तालुक्याचे सुपुत्र आणि राज्यसभेचे सदस्य डॉक्टर गोपछडे साहेब, लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाषजी साबणे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमचे श्रीमान दिलीपराव धर्माधिकारी, बालाजीराव बच्चेवार, आमचे मित्र तालुका अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, श्रावण पाटील भिलवंडे, उमाकांतजी गोपछडे, श्रीनिवास पाटील नरवाडे, व्यंकटराव पाटील गुजरीकर, आपल्या तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर पाटील सावळीकर, माजी नगराध्यक्ष सुनीलजी बेजगमवार, माजी नगराध्यक्ष आमचे विठ्ठलरावजी कुटमुलवार जेटेवाड, ज्यांनी आज आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते आमचे तडाडीचे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष प्रकाश अर्जुने, साईनाथ उत्तरवार, राजू सावकार, सुधाकर कन्ने, गंगाधररावजी भिंगे, बाबारावजी भाले, डॉक्टर लखमापुरे, आनंदराव बिराजदार गुरुजी, रवी पाटील, बाळासाहेब, बंडू मुदगिलवार, माजी आमचे तालुका अध्यक्ष हजप्पा पाटील, शिवाजी पोरडवाड, डॉक्टर प्रशांत सपनवार, हनुमल्लू शहराध्यक्ष, लक्ष्मण गणगोने, शिवसेना तालुका अध्यक्ष, ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते आमचे नरेश बोधनकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कोंडलवाडी आणि कोंडलवाडी परिसरातील शेतकरी मित्र, येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला लोकसभेचं मतदान करायचं आहे आणि ते मतदान आपण भारतीय जनता पक्षानं करावं. देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात आपण बळकट करावेत ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यामध्ये उपस्थित आहोत. बिलोलीला परत माननीय अशोकरावजींचा कार्यक्रम आहे, धर्मावरचा कार्यक्रम करून इथे यायला थोडासा उशीर झाला. अतिशय चांगली भाषणं माझ्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी झाली, त्याच्या विस्तारात मी जात नाही. डॉक्टर गोपछडे साहेबांना अतिशय विस्तारानं मार्गदर्शन केलं की आमचे नेते अशोकरावजी चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं मराठवाड्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठं पाठबळ भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि आपल्या नांदेडची भारतीय जनता पक्षाची माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे मोठ्या मताच्या आघाडीनं निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे. मी 2 गोष्टीचं अभिनंदन करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमित भाई शाह
नड्डाजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं, की त्यांनी आमचे नेते अशोकराव चव्हाणांना राज्यसभेवर घेतलं आणि त्याचबरोबर आपले बिलोलीचे सुपुत्र ज्यांनी गेली 25-30 वर्ष प्रामाणिकपणानं भारतीय जनता पक्षाचं काम केलं त्यांनाही राज्यसभेवर घेतलं. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर गोपचाटे साहेब, मला आठवतं आपले वडील माधवरावजी लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हैसेकर साहेब, लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल वर्धाचारू, त्यावेळेची एक टीम होती. मी तुम्हाला सांगतो की ज्यांच्या हाताखाली तुमचे वडील त्या ठिकाणी प्रोफेसर होते. आणि त्यानंतर आपण उच्च विद्याविभूषित झालात आणि स्वतःला आपण भारतीय जनता पक्षाच्या कामाला वाहून घेतलं आणि आज भारतीय जनता पक्षानं आपल्याला सगळ्यात जे वरचं सदन आहे राज्यसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मला मनापासून आनंद. मित्र, फार विस्तारात मी जात नाही. आपल्या सर्वांना माहित आहे टीव्हीवर बातम्या येतात. देशामधली आजची परिस्थिती, देशातल्या जनमानसाचं असं मत आहे की परत नरेंद्र मोदींच्या हातामध्ये ही सत्ता दिली पाहिजे. ज्या गतीनं आज 10 वर्षामध्ये नरेंद्रभाईंनी सर्व क्षेत्रामध्ये विकास केला तो विकास पूर्वीच्या शासनाला करता आला नाही. आपण 60 वर्षाचा इतिहास कोणावर मला टीकाटिप्पणी करायची नाही, पण ज्या गतीनं सगळ्या क्षेत्रामध्ये नरेंद्रभाई मोदींनी प्रगती केली ती प्रगती पूर्वीच्या शासनाला करता आली नाही हे स्पष्ट आहे. आपण मतदानी करणार आहोत याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. पण माननीय अशोकरावजी चव्हाण व्यासपीठावर आहेत. आता आपले नवीन खासदार डॉक्टर गोपचाटे साहेब आहेत. मी नेहमी म्हणतो डॉक्टर की निवडणुकीमध्ये विकासाच्या प्रश्नाची चर्चा झाली तर नेत्यांच्या लक्षात राहते असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणून 2-4 प्रश्नाची फक्त मी या ठिकाणी चर्चा करणार आहे. मी अशोकरावचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की आता ज्याचा उल्लेख झाला सुरुवातीला कोंडलवाडी लिफ्टचे जे विषय होता गेल्या 20-25 वर्षापासून ते त्यांनी मनावर घेतलं आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदरची जी कॅबिनेट होती त्यामध्ये विशेष बाब म्हणून हे मंजूर केलं. डॉक्टर साहेब, मला याचाही आनंद आहे की मी सध्या जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. सरकारनं अशी आड घातली होती आम्ही मुद्दल देऊ पण बँक व्याज माफ करते का. आणि अशोकरावनी जेव्हा त्यांच्या विचाराचं पॅनल आमच्या बँकेवर आलं, बँकेच्या आमच्या पॅनलला त्यांनी आदेश दिले की आपल्याला कोंडलवाडीला मदत करायची आहे आणि आम्ही बँकेमध्ये 8 कोटी रुपये आम्ही माफ करण्याचा 10 कोटी जवळपास आम्ही ठराव केला. म्हणजे राज्य बँक जिल्हा बँकेनेही त्यामध्ये फार मोठा वाटा उचललेला आहे मित्रांनो. म्हणून अशोकरावजींनी जे काम केलं हे आपल्या या भागातल्या जवळपास 570 शेतकऱ्यांचं या ठिकाणी थकबाकीतून ती बाहेर पडली. डॉक्टर साहेब, आणखीन 2-3 गोष्टी अशोकरावजींनी पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री असताना केलेल्या आहेत ज्याचा उल्लेख मला मुद्दाम या ठिकाणी केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो फार जुनी मागणी होती. कोणती? एसगी, माचनूर, हुनगुंदा आणि तिकडे धर्माबादला जाणारा रस्ता जो मांजरा काठ ज्याला आपण म्हणतो त्या रस्त्याची फारच परिस्थिती वाईट होती. पण अशोकरावजी जेव्हा या राज्याचे बांधकाम मंत्री होते त्यांनी जवळपास 150 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केला. तिचं काम जोरदार चालू आहे. त्या भागातले असेल तर शेतकरी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करू. दुसरा आपला जो हा रस्ता आहे बिलोली ते कोंडलवाडी, डॉक्टर साहेब 45 कोटी रुपयाचा सीसी रोड आहे. 45 कोटी कुठुवार उभा राहून तर टाळी वाजव काय कोंडलवाडीला जोडलं त्यांनी. नाहीतर मिळत नाही तेवढे पैसे. डॉक्टर साहेब, तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे एवढे पैसे शासनाचे देणं फार अवघड काम आहे. पण ते अशोकरावजीने केलं. ज्यांनी हे काम केलं त्याच्याकडूनच अपेक्षा असतात उमाकांत.
व्यंकट तुझ्याच बोलणं आलंच असं का शेतकरी संघटनेमध्ये बोलत होतास तर कमळ म्हणून बोलतो आम्हाला दिला आहे ना फार